श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, एका मुलीनं एका वयोवृद्ध आजोबांना एकदा विचारलं की आजोबा, खरं प्रेम काय असतं? तेव्हा आजोबा म्हणाले, बाळा, तू बागेत जा आणि सर्वात सुंदर फूल तोडून ते परत आण. ती मुलगी बागेत गेली. तिला एक फूल खूप आवडलं, पण तिला वाटलं की कदाचित तिला यापेक्षाही सुंदर फूल मिळेल. ती पुढे जात राहिली, पण तिला त्यापैकी एकही चांगलं वाटलं नाही. पण जेव्हा ती परत आली तेव्हा ते आधीचं फूल देखील दुसऱ्यानं घेतलं होतं. आजोबा हसत म्हणाले, हे बघ बाळा, हे प्रेमाचं सत्य आहे. ते आपल्या समोर येईपर्यंत आपण त्याची कदर करत नाही, पण जेव्हा आपल्याला ते कळतं तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असतो. काहीतरी चांगलं शोधताना लोक बहुतेकदा त्याचं सर्वात मौल्यवान नातं हे गमावून बसतात. श्रोते हो, जीवनाच्या प्रवासात देखील अगदी असंच असतं. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. लढायचं असेल तर दुनियेशी लढा, कारण दुनिया हरवली तरी परत मिळू शकते. पण आपली माणसं हरवली की सगळं संपतं, कारण आयुष्य परत परत मिळत नाही. कोणाला तुमच्याशी बोलायचं नसेल तर जबरदस्ती करू नका. जे नको असतं ते टाळलं जातं, आणि जे खोटं असतं ते गप्प बसतं. कारण जे टाळताय ते स्पष्ट बोलू शकत नाही. हीच त्यांची लाचारी असते. म्हणून उगाच स्वतःचं मन तोडू नका तिथं जिथं तुम्हाला किंमत नाही. विश्वासघात फक्त नातंच तोडत नाही, तर तो डोळ्यातून सच्चेपणाचं अस्तित्व पोचतो. मन इतकं जळतं की कुणाच्या जवळकीत सुद्धा स्वार्थ जाणवतो, आणि मग प्रत्येक नजर खोटी वाटायला लागते. लक्षात ठेवा, जग हे तुम्हाला नाकर्ते सिद्ध करण्यासाठी एकत्र येईल. षडयंत्र रचून एकटं पाडेल, अपमान करून खच्चीकरण करेल, पण स्वतःच्या नजरेतून कधीही उतरायचं नाही. माणसाचं मन जिंकायची कला ही असेल तर जगातील शेवटच्या माणसापर्यंत पोचेपर्यंत उमेद सोडायची नसते. जेव्हा तुम्ही खोटेपणा, खोट्या आशा आणि आश्वासनाने एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करता, ते कर्ज म्हणून घ्या, कारण ते तुमच्याकडं एक दिवस व्याजासह परत येईल. बापाच्या अपमानाचं दुःख बाप गिळतो, पण मुलाच्या काळजात तो अपमान कायम पेटत राहतो. काही लोक फक्त तळतळाट घेतात. आशीर्वाद घेण्याची त्यांची मुळात लायकीच नसते, कारण आशीर्वाद घेण्यासारखं त्यांना काही कमावता येत नाही. इतकंही खरं राहू नका की दुनिया तुमच्या साधेपणावर राजकारण खेळेल. लक्षात ठेवा, चांगली माणसं आणि खरी नाती पुन्हा मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे जे नातं मनानं जपलं जातं त्याचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करू नका, कारण नशिबानं मिळालेली माणसं ही वारंवार आयुष्यात येत नाहीत. पगार वेळेवर आला नाही की तोंड वाकडं करणाऱ्या अनेक असतात, पण नवऱ्याला साधा ताप जरी आला तरी रात्रभर जागणारे असतात. ते जगातल्या सगळ्यात मौल्यवान बायका असतात. स्वाभिमान आणि अभिमान यात इतकाच फरक असतो. एक स्वतःच्या हक्कालाही लाजतो, आणि दुसरा दुसऱ्याचं खाऊनही माजतो. कधी कोण साथ सोडेल सांगता येत नाही, पण स्वतःच्या पाठीशी उभं राहिलं की आयुष्यात
कोणाचीच गरज राहत नाही. नाती बदलतात, वेळ वळते. शिका फक्त एक गोष्ट, स्वतःसाठी जगायला शिका, कारण शेवटी तुम्हीच उरता. जेव्हा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा समजावून सांगावी लागते, तेव्हा लक्षात ठेवा, तो माणूस अडाणी नाही तर बेफिकीर आहे. समजून घ्यायची ज्याच्यात ताकद नाही, त्याच्यासाठी शहाणपण खर्च नका करू. सोडून द्या तो विषयही आणि माणूसही. मनशांतीला जास्त किंमत द्या. आईच्या वेदनांना कधीच मुहूर्त लागत नाही, पण माणूस मात्र शेवटपर्यंत शुभ वेळेच्या भ्रमात जगत राहतो. आणि शेवटी वेळच त्याला फसवते. ज्याचं कर्म कमकुवत त्यालाच तारखा, वेळा आणि पूजापाठाचं नाटक लागतं. माणूस मोठा कर्मानं असतो, मुहूर्तानं नाही. नातं ते नातंच असतं. घराचं भाडं भरता येईल पैशानं, पण घरभर मायेचा सुगंध फक्त माणसानेच येतो. तो असा जो बाजारात विकत मिळत नाही. शत्रू कमवायला भांडणच करणं लागत नाही. फक्त खरं बोलून बघा आणि स्वतःच्या हक्कासाठी उभं राहून बघा. बघा कसे गटारातले चेहरे वर येतात, कारण खोट्याचं तोंड काळं व्हायला वेळ लागत नाही. लक्षात ठेवा, सतत माझंच वाईट म्हणून रडत बसणाऱ्याचं आयुष्य हे कधी उजळत नाही. दुःख सगळ्याकडे असतं. फरक फक्त इतकाच की कुणी शांतपणे झेलतो आणि कुणी रडगाणं सांगून सगळ्यांचं डोकं खातो. सगळं काही आपल्या हातात नसतं, हे उशिरा लक्षात येतं. प्रत्येक गोष्टीशी झुंज देत बसलो तर मन थकून जातं. स्वीकार करणं म्हणजे पराभव नाही, तर समजूतदार जगणं असतं. कारण खरी ताकद तीच असते जिथं परिस्थिती बदलता नाही आली तरी स्वतःला परिपक्वतेनं सांभाळणं. ज्या घरात सगळ्यांची मतं ऐकून घेतली जातात, तिथं कोणताच वास्तुदोष उरत नाही. घराची शांती भिंतीवर नाही, माणसांच्या वागण्यात असते. आणि एकमेकांचा मान राखणं म्हणजे घराचं खरं सुख असतं. लक्षात ठेवा, जळणारे आणि छळणारे यांचं कधीच भलं होत नाही, कारण ते स्वतःचा वेळ लोकांचा शाप मिळवण्यात खर्च करत असतात.